नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या इतिहासातील महत्त्वाची पदे आणि त्या पदावर नियुक्त होणारे पहिले आणि शेवटचे व्यक्ती बघणार आहोत। बंगालचा पहिला गव्हर्नर जो आहे तो 1757 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह बनला होता आणि बंगालचा शेवटचा गव्हर्नर जो आहे तो वॉरन हेस्टिंग राहिलेला आहे। बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल 1773 मध्ये वॉरन हेस्टिंग बनलेला आहे आणि बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड विलियम बेंटिक। त्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल 1833 मध्ये लॉर्ड विलियम बेंटिक बनलेला आहे आणि भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल राहिलेला आहे लॉर्ड कॅनिंग। भारताचा पहिला व्हाईसरॉय 1858 मध्ये लॉर्ड कॅनिंग बनलेला आहे आणि भारताचा शेवटचा जर व्हाईसरॉय सांगायचं झालं जो इंग्रज व्यक्ती होता तो होता लॉर्ड माउंटबॅटन। अगदी स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील लॉर्ड माउंटबॅटन जो आहे तो भारताचा व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। नंतर त्याने 1948 मध्ये त्याचा कार्यभार जो आहे तो सी राजगोपालाचारी यांच्याकडे सोपवलेला आहे आणि सी राजगोपालाचारी पहिले आणि शेवटचे एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल राहिलेले आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर निश्चित लाईक करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।